मित्रांनो, माझं नाव आहे नितीन आणि तुम्ही बघत आहात शिरसाट ब्लॉग. आता जो मी एक्सरसाइज जो केला आहे कंबरासाठी आहे, जो अप्पर पेन जे पाठीमागचा जो काना दुखतो रीड त्याच्यामुळे, तर हा एक्सरसाइज एकदम सक्सेसफुल आहे. ॲक्च्युली जसा हा मी एक्सरसाइज करतो ना, तसं ह्याच्यामुळे कंबर दुखत नाही, पाठण दुखत नाही, काही दुखत नाही. एकदम मस्त रिलॅक्स फील होतं आहे. आणि आता वाजले बघू शकता, आता वाजले 7:30. तर 7:30 वाजले आणि ह्याच्या पुढच्या ॲक्च्युली ह्या यूट्यूब चॅनलवर असेच ब्लॉग येत राहणार, डेली ब्लॉग. आणि पुढचं तर मी तुम्हाला पुढं दाखवणारच आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आवडला तर. गुड मॉर्निंग मित्रांनो, आता वाजले आहे 9:30. बघू शकता. तर आता नाश्ता काय तयार आहे ते विचारूया आपण. हे बघा, नाश्ता आहे, चपात्या बनवायचं काम चालू आहे आणि इकडं चाय. तर बघू शकता. आणि बंटू, हे बघा, हा झोपलाय बंटू. दीदी पण झोपली. चहा चपाती बनवायचं काम चालू आहे. तर चहा बघा, चहा तर झाला, चहा चपाती. आता खायचं काम चालू आहे एकदम मस्त. कारण की ही चहा चपाती बघा, छान मस्त पैकी, कारण सकाळच्या सकाळी एकदम मस्त. मग ह्यासाठी मी आज बघूया किती वेळ मी काढत राहणार आणि लोकांचे रिएक्शन शूट करणार. बघूया काय कसं काय. तर हे बघा सगळं, हे बघा, आहे ना. बघूया आता काय होते ते. आता मी इकडं आलो घाटकोपरला. घाटकोपरला आल्याच्या नंतर बघूया. आता इकडनं जाणार आणि इकडून झाल्याच्या नंतर मग बघूया आपण कुठं जायचं. आता चला मग पुढं जात राहूया आपण. पब्लिक तर पुष्कळ आहे बघा, पब्लिक तर पुष्कळ आहे. हे बघा, लोकांचे रिएक्शन बघत राहा. आपल्याला त्यांच्याकडे लक्ष द्यायचंच नाही. आपल्याला फक्त आपल्या ब्लॉगमध्येच लक्ष द्यायचं आणि आपल्या कॅमेराकडेच लक्ष द्यायचं. कारण की हाच एक खरा दोष असतो की आपण फक्त ह्याच्यासाठीच आपण व्हिडिओ काढणार. आपल्याला त्यांचं, लोकांचं काही घेणं देणं नाही. आपल्या मनातली जी भीती आहे ना, ती भीती काय चाललं आहे काय नाही. हे हा व्हिडिओ आहे यूट्यूबसाठी, ब्लॉग वगैरे आम्ही बनवतो. शिरसाट म्हणून ब्लॉग आहे, डेली ब्लॉग. तर मी माझ्या मनातली म्हणजे भीती घालवण्यासाठी मी पब्लिकमध्ये हे करतो. तर तुम्ही काय सजेस्ट करणार? काय नाही, मला वाटलं असा कसा व्हिडिओ मोबाईलवर बोलत चाललंय म्हणलं उलटा पकडून. नाही म्हणलं, हे ह्याच्यामध्ये कसं रिअर कॅमेऱ्यामध्ये कसं क्लिअरिटी चांगली असते ना, फ्रंटमध्ये थोडीशी लो क्वालिटी असते. तर म्हणून म्हटलं की ह्या कॅमेऱ्याने आपण शूट करूया. तर मग हां, आणि माझ्या जर आवडला तर हे करा. शिरसाट ब्लॉग आहे, शिरसाट ब्लॉग. हे बघा. तर मंडळी, आपल्याला एक व्यक्ती भेटले की त्यांनी आपल्याला एक सांगितलं की चांगलं तुम्ही काम करता, चांगलं काढत राहा. तर पब्लिक रिएक्शन काय आहे, लोकांचा विचार केला पाहिजे का नाही केला पाहिजे? नाही, व्हिडिओ काढले तर चांगलं. बरं, ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद दादा. बघा, आता एक आपल्याला आपला एक भेटलेला आहे. तर ते म्हणले की काढत राहा, तर चांगले तुमचे रिएक्शन आले तर लोक व्हिडिओ बघतील किंवा काय. आता एक भेटले आपल्याला. तर आता बघूया आपण पुढं काय आहे, कशा पद्धतीत आपण काढूया, काय करायचं. आता बघा, लोकांचे रिएक्शन बघा, बघत राहायचं. थँक्यू. बघा, लोकांचे रिएक्शन बघा.
कारण लोकांनाही वाटतं की बाबा हे काय करतं, कारण लोक आपल्याला विचारणार नाही की बाबा हे तू का करतो, कशाबद्दल करतो. आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आपण आपलं काम करत राहायचं आणि चालत राहायचं पुढं. बघा पब्लिक बघा किती आहे. दिवाळी होऊन गेली, पावसाळा होऊन गेला, तरी सुद्धा हा पावसाचा काय थांबायचं नाव नाही घेत. बघा पाऊस, बघा बघा हा पाऊस दिसतंय का? हे बघा पाऊस चालू आहे. काय बोलायचं ह्या पावसाला? हे बघा भयंकर पाऊस चालू आहे जोरात. बघा बघितलं तर आपण थोडंसं आता पळूया पटापट आणि कुठंतरी थांबूया. चला 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 लवकर. पाऊस तर गेला पण साऱ्या रस्त्याने चिखल करून गेलाय. तर चला हरकत नाही, आपण आपल्या मनातली लाज शरम ही सगळी आपण काढायची. ठीक आहे. हे बघा इकडं हा बस स्टॉप आहे तर, आणि इकडनं बस येणार. तर मग चला आपण काढूया पुढं. आली बस तर मी तुम्हाला सांगतो. घाटकोपरला आलो आहे. हे बघा हे स्टेशन आहे. घाटकोपरला आलो आहे. माझं जे काम करायचं आहे ते मी काम केलेलं आहे. माझं काम झालेलं आहे. काही कामासाठी आलेलो आहे, मी ते काम केलं आहे. आणि आता परत इकडनं जातो आहे आणि परत जाताना मी बसमधून जाणार आहे. तर बसमध्ये आपण बघूया कशा पद्धतीत लोकांचे रिएक्शन आपण कॅप्चर करू शकतो. हे बघा इथं पण बघा पब्लिक, बघा सगळी पब्लिक बघा. मग या पब्लिकमध्येच मी ब्लॉग काढण्यात आलेली आहे. फायनली 404. तर आपण बसमध्ये बसूया. आपण बसमध्ये चढलेलो आहे आणि चढला असताना आपली पब्लिक बसायला तर जागा भेटली नाही. बघा भेटती का जागा? तर नाही भेटत. इथं बघा पाठीमागं, इथं बघा पुढं. हे बघा बघू शकता. आपण उतरलो या बसमधून. तर आपण पुढं जायचा प्रयत्न करूया आणि आणखीन लोकांचे रिएक्शन घेऊया. आपण कंटिन्यू चालत राहायचं, लोकांचा विचार नाही करायचा. आणि जी मनातली जी लाज, भीती आणि शरम त्याच्यातून आपल्याला निघायचं आहे. आणि हे कसं होणार? आपण करत राहू केल्याच्या नंतरच आपल्याला त्याच्यातलं काहीतरी आपल्याला साध्य होतं. म्हणजे आपण घरामध्ये तर ब्लॉग काढतो, कारण घरामध्ये कोण नसतं, आपले आपच्चे माणसं. आता बाहेर निघल्याच्या नंतर वेगवेगळे प्रकारचे आपल्याला माणसं भेटत राहतात. भेटल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यातून काय शिकायला भेटतं, काय बोलायला भेटतं, काय लोकांचे कमेंट काय असतात, लक्षात काय येतं, काय हे बोलतात. आणि लोक हे पण विचार करतात की हा मोबाईल असं वर पकडला आहे, वर पकडून आपलं चालत राहिलं आहे, काय बडबड करतो आहे. आपल्याला त्याच्याकडलं काही लक्ष द्यायचंच नाही ॲक्च्युली म्हणायला गेलं तर. आता हे बघा हे रस्त्याने इथं दुकानं आहेत सगळे, आणि एवढ्या दुकानाच्या समोरून आज फर्स्ट टाईम मी बाहेरून ब्लॉग काढतो आहे. तर तुम्ही काय करा माहिती आहे का? आता इकडनं आता मोनिका तर बोललेली की तुम्ही बाहेर लय लाजता, घरातच तुम्ही शूट करायला एवढं घाबरता किंवा लाजता, मग तुम्ही बाहेर काय करणार? तर मग तिला आज मी दाखवणार आहे की मी बाहेर पण शूट करू शकतो आणि शूट करून दाखवणार. आता मोनिका एकदम मस्त. तू म्हणशील काय ब्लॉग काढला, काय एकदम तुला वाटतं की बोलणार नाही. मला पण नाही वाटलं की बोलणार नाही, पण जबरदस्त दिदे बघशील तर एक. आता तर चला मित्रांनो, आम्ही आता दाखवतो की कशा पद्धतीत मी व्हिडिओ काढला. लोकांचं रिएक्शन, लोकांना
न घाबरता, न लाजता, न भीती बाळगता व्हिडिओ काढला. तर बंटू काय करतोय? का रे? का जेवायला नाटक करतोय? हा, ते काय आहे? अरे वा, जेवतोय. अरे वा. आता हा व्हिडिओ मी इथंच एंड करतो. जर आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि खास करून कमेंट करा. त्याच्याकरून मला कळून येईल की माझे व्हिडिओ चांगले वाटतात की नाही वाटतात हे मला कळू द्या. तर चला, बाय.